जेव्हा तुम्ही कार्यक्रम करता तेव्हा तिथे आम्ही सरळ मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम म्हणायचो, पण परंतु पुणे आकाशवाणीत मराठी चित्रपट गीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम ऐकूया. ओके. सो ध्वनिमुद्रिका काय आहे तर ओल्ड स्टाईलच्या ज्या रेकॉर्ड्स. सो आकाशवाणी पुणे केंद्रात प्रचंड खजिना आहे. दुसरी गोष्ट, माझ्यासमोर व्हिजन बोर्ड आहे जो मी वर्षाच्या सुरुवातीला करते. अगदी असं काही नाही की वर्षाच्या सुरुवातीलाच व्हिजन बोर्ड केला पाहिजे. जहाँ से जागे वही से सवेरा. त्यामुळे तुम्ही कधीही तो महिन्यात कुठल्याही महिन्यात करू शकता. अगदी बर्थडेचं तुमचं ऑकेजन असेल किंवा व्हॉट एव्हर, कुठल्याही ऑकेजनला तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता. आणि मला असं वाटतं समोर ध्येय असेल, जसं मी म्हणलं की लग्नाची तारीख ठरलेली असेल तर मागची तयारी करता येते. बरोबर, परफेक्ट हे एक्झाम्पल. म्हणजे तर तसं मला काय घ्यायचं आहे माझ्या वाढदिवसाला याचं अगोदर प्लॅनिंग असेल तर मग मी हे पैसे माझ्या युट्यूबमधनं कसे कमवू. आणि तुला विश्वास नाही बसणार, बरोबर तुम्हाला युनिव्हर्स मदत करतं. मुलाखती आणि पॉडकास्ट यामध्ये पुन्हा फरक आहे. मुलाखतीमध्ये मी फक्त प्रश्न आणि उत्तर एवढंच आहे. अगदी. आणि आज पॉडकास्टमध्ये मी बोलते, तू त्याला प्रतिसाद देते, तुझे अनुभव मांडतेस. दॅट इज 2 वे कम्युनिकेशन. दोन्ही बाजूनी तितकंच महत्व आहे. नाही तर लोक कमेंट करतात पुष्कळदा की तुम्हीच फार बोलताय हो. पण पॉडकास्ट म्हणजे काय आहे, ही दोन्ही बाजूची देवाणघेवाण. खरंय. सो मग असं आपण करूया असं माझ्या डोक्यात आलं. आणि पुन्हा गणित आलं. त्यात सोलो एंटरप्रेन्योरशिप तू म्हणतीयस तर पैशाचं गणित आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रम बघून आपण आपली दिनचर्या एकेकाळी सुरू करायचो. एखाद्या कार्यक्रमानंतर एखादं काम, एखाद्या कार्यक्रमाच्या आधी एखादं काम, अशी आपली एक सकाळची वेळ ठरलेली असायची. त्यानंतर आज आपण एखादा कार्यक्रम ऐकायचा असेल तर यूट्यूब काढतो, पॉडकास्ट ओपन करतो, मुलाखती बघतो, गाणी ऐकतो. ह्या दोन्ही माध्यमांमध्ये प्रभावीपणे काम केलेली एक खास पाहुण्या आज आपल्याबरोबर आहेत, अनुष्का बेंद्रे. त्याचबरोबर त्यांनी मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा पण एक त्यांचा पॅरलल जर्नी आहे. ह्या दोन्ही विषयी आज आपल्याशी रूबरू गप्पा मारणार आहेत. त्यांचं आपल्या शोवर खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच मिनल. थँक्यू. अनुष्का, तुझा हा प्रवास खरंच खूप मस्त आहे. आकाशवाणी असेल किंवा तू जर्नलिझमची सुरुवात केलीस नगरसारख्या शहरामधून, आणि आज तू पुण्यामध्ये एक सक्सेसफुल यूट्यूब चॅनल रन करतेस. म्हणजे एक सॅलरी स्लिपमधून सुटून ती आता एक सोलोप्रुनर बनलेली आहे. आपल्या सोलोप्रुनर सिरीजमधला हा एक खास एपिसोड असू शकतो. तुझा सुरुवातीपासूनचा जर्नी सांगशील नगरमधल्या? सगळ्यात तर पहिले ना मिनल, मी खूप काही केलंय असं मी नाही म्हणणार, कारण की सगळ्यांचीच ही जर्नी असते. फक्त आपल्याला एक प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणून आपण तो मांडू शकतो. नाहीतर प्रत्येक स्त्रीची एक वेगळी कहाणी, म्हणजे प्रत्येक स्त्रीची एक कहाणी आहे. सो त्यामुळे शी इज अ हिरोईन ऑफ हर ओन लाईफ. फक्त आपल्याला एक छान प्लॅटफॉर्म आहे आणि मिळत गेल्या संधी आणि आपण आज व्यक्त होतोय. सो थँक्यू सो मच आज माझा प्रवास सांगण्यासाठी. म्हणजे यूट्यूब करताना पलीकडे होस्टच्या भूमिकेत आज मी गेस्टच्या भूमिकेत आहे. सो थँक्यू. आणि मला खूप म्हणजे छान वाटतं हे सगळं बोलताना. सो जर्नी असं सांगता येईल की तसं तर नगर म्हणजे अहिल्यानगर, आता अहिल्यानगरमधनं माझं म्हणजे मी तिथल्या एक सर्वसामान्य कुटुंबातनं आहे की जिथे माझे बाबा, माझे आजोबा, काका काकू सगळे बँकेत, म्हणजे बँकर फॅमिली सगळी. आणि त्यांनी मला पण असं म्हणजे आता घरात जे असतं त्याचप्रमाणे मुलांना तयार केलं जातं. सो माझ्या बाबांचीही खूप इच्छा होती की मी बँकेच्या परीक्षा द्यायच्या आणि बँकेत काम करायचं, कारण की बँकेसारखा छान जॉब नाही बायकांच्या दृष्टीने. एक तर शिक्षक नाही तर मग बँकेत जॉब. कारण माझी आत्या सुद्धा म्हणजे आहे, सगळेजण बँकेतच आहेत. सो त्यामुळे पण मला असं होतं की नाही यार, काहीतरी वेगळं करूया. बरोबर. आणि माझ्या बाबांनी त्यामध्ये मला साथ दिली. जेव्हा मी त्यांना विचारलं की मी जर्नलिझम करू का, तर त्यांनी हो म्हणाले. पण माझी आजी तेव्हा अशी होती की कशाला घालतो सारे जर्नलिझमला, एका पत्रकाराशी कोण लग्न करणार. तिचा तो काळ म्हणजे म्हणजे आता आपण म्हणूयात की साधारणतः 25-30 वर्षापूर्वीचा तो काळ होता की पत्रकारितेत पत्रकार जरा आगाऊ असतात असं तो एक ट्रेंड होता. पण तरी पण माझ्या बाबांनी मला खूप छान साथ दिली. आणि मी त्याच्या अगोदर एक छोटासा डिप्लोमा केला होता जर्नलिझमचा. सो तेव्हा मला त्याची एक जरा तोंडओळख झाली होती आणि असं वाटलं होतं की
कुछ तो बनेगा इसमें, जर आपल्याला नॉर्मल नाही करायचं असेल तर. आणि म्हणून मी एंट्रन्स एक्झाम दिली आणि मला मस्त वाटतं सांगायला की मग माझा नंबर जो लागला तो विद्यापीठामध्ये लागला औरंगाबादच्या. आणि तिथे मला जवाहरलाल दर्डा फेलोशिप मिळाली आणि मला पूर्ण शिक्षण माझं तिथे स्कॉलरशिपवर झालं. क्या बात. म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम BJ आणि MMCJ दोन्हीही तिथेच माझं झालं. आणि पूर्ण स्कॉलरशिपवरती या सगळ्या गोष्टी झाल्या. सेम टाइम मी लोकमतला तिथे काम करतच होते, इंटर्नशिप होती. आणि मग तीच पुढे मी 3 वर्ष उपसंपादक म्हणून तिथे काम केलं. पण त्याच्या अगोदर एक व्हिजिट असते ना जर्नलिझममध्ये, वेगवेगळ्या ह्याला तुम्हाला व्हिजिट करावी लागते. म्हणजे वृत्तपत्राचं कार्यालय असेल किंवा तसंच सेम दूरदर्शन आणि आकाशवाणी इथे आम्हाला व्हिजिटला नेलं होतं. आणि आय वॉज लाईक की वाव, कसलं भारी आहे. आणि समोर वासंती वर्त त्या बातम्या देत आहेत, प्रदीप भिडे आहेत, अशी लगबग चालली आहे त्यांची. आणि एक असं वाटलं की यार इथे आपण काहीतरी करू शकतो. आणि आता सांगताना पण मला असं काटा येतो, कारण की ज्यांना आपण टीव्हीवर असं समोर बघतो ना की 7च्या बातम्या, म्हणजे त्या तेव्हा होतात गोष्टी सगळ्या, लोक बघायची, दूरदर्शन सुद्धा त्याप्रमाणे वेळापत्रक असलं सेट केलेलं असायचं, असं सगळ्या होत्या गोष्टी. आणि मग मी म्हटलं की चलो यार आपण याचं काय असेल. तर सगळी व्हिजिट झाल्यानंतर मी हळूच त्यांना विचारलं की जर आम्हाला इथे काम करायचं असेल तर काय करायला लागेल. सो त्या मॅडम म्हणाल्या की काय व्हॉइस टेस्ट द्यावी लागेल, स्क्रीन टेस्ट द्यावी लागेल, तुम्ही कसे दिसताय कॅमेरा समोर वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ठीक आहे. मग जेव्हा आम्ही मुंबई दूरदर्शनची व्हिजिट करून आलो तेव्हा एक कुठेतरी बीज होतं की आपल्याला दूरदर्शनसाठी काम करता आलं तर कसलं भारी होईल. परंतु अहिल्यानगर टू मुंबई हे डिस्टन्स खूप होतं. एक्सप्रेस हायवे नव्हता. आणि ॲज युजल टिपिकल मराठी फॅमिली असल्यामुळे माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं की लग्न कर बाई, जिथे तुला जायचं तिथे जा, घरी जाऊन जे काय आहे ती थॉट प्रोसेस कर. पण मीन टाइम आकाशवाणीसाठी मी ऑडिशन दिली होती अहिल्यानगरला. तर तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि उषाप्रभा पागे ज्या पुणे आकाशवाणीच्या पण डिरेक्टर होत्या आणि त्या अहिल्यानगरला पण होत्या, त्यांनी माझं सिलेक्शन केलं. आणि त्या मला म्हणाल्या की आवाजावर मेहनत घेतलीस आणि उच्चारांवर मेहनत घेतलीस तर आकाशवाणीमध्ये तुझं हे होऊ शकतं. अर्थात ती कॅज्युअल अनाउन्सर म्हणून पोस्ट होती आणि कॅज्युअल अनाउन्सर म्हणूनच मी काम केलं कायम. तर ती पोस्ट होती. सो मी म्हटलं ठीक आहे, मी आय एम रेडी, म्हणजे तुम्ही मला सांगा काय करायला लागेल. तर त्या पहिले म्हणाल्या आय एम रेडी नाही, मी तयार आहे. सो मराठीचा आपल्याला उच्चार जास्तीत जास्त करायचा आहे, त्याच्यावरती काम करायचं आहे. आणि मग तो रेडिओचा असा जर्नी सुरू झाला. पण तुला सांगते मिनल, पेपर सुद्धा म्हणजे घरी आमच्या 2-2 पेपर यायचे. पेपर वाचन मला प्रचंड, म्हणजे आई ओरडायच्या, अगं बाई सकाळच्या वेळेत कुठे पेपर वाचन करतेस, पहिले पटपट कामं आटपा. पण तरीही पेपर वाचन, आणि ते पेपर वाचन सुद्धा मी रेडिओ स्टाईलनीच, म्हणजे एकटं असताना नाही का आपली हॉबी असते की हा मग बातम्या सुद्धा त्या स्टाईलनी. तर कुठेतरी ना तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी जाऊन बसतात. आणि मग युनिव्हर्स तुम्हाला कसं कुठल्या वेळेत देईल ते सांगता येत नाही. सो आता जेव्हा मी दूरदर्शनसाठी काही वर्ष काम केलं किंवा आता रेडिओसाठी मी काही काळ काम केलं, म्हणजे बरीच वर्ष काम केलं रेडिओसाठी, 22 वर्षापेक्षा जास्ती काळ मी रेडिओ काम केलंय. सो हा सगळा जर्नी तिथे होता. इव्हन औरंगाबादला जेव्हा मी जर्नलिझम शिकत होते तेव्हा सुद्धा औरंगाबाद आकाशवाणीच्या युववाणीमध्ये मी लाईव्ह करायची. लक्ष्मीकांत धोंड म्हणून खूप फेमस अनाउन्सर आहेत, म्हणजे आता संभाजीनगरचे. तर त्यांच्या अंडर सुद्धा मला शिकायला इतक्या गोष्टी मिळाल्या, बापरे काय सांग. म्हणजे इतके अनुभव आहेत ना रेडिओचे की तुमचं आयुष्य समृद्ध होत जातं जेव्हा तुम्ही अशा चांगल्या माध्यमात काम करता. आणि ॲट व्हेरी यंग, म्हणजे अगदी तरुण वयात, म्हणजे जिथे घडण्याचं वय 20-21 वर्षाचं वय होतं, जिथे की तुम्ही अगदी तुमचं माइंड हे सगळ्या साहित्यातनं, म्हणजे साहित्यात रमणारी मी आहे, त्यामुळे ती पुस्तकं वाचून जे तुमचा एक मेंदू डेव्हलप होतो त्याच्यातनं या लगेच आकाशवाणी, म्हणजे तिथे एक छान असं वातावरण, एक कल्चरल सगळ्या गोष्टी, सांस्कृतिक गोष्टी आणि सगळे दिग्गज तशीच माणसं भेटत जाणार, त्यातनंच आपण शिकत जाणार. आम्ही मैत्रिणी म्हणून एकमेकींना गेली 1.5-2 वर्ष ओळखतोय युट्यूब माध्यमातून. करेक्ट. आणि एकमेकींचे व्हिडिओज हे कर. पण आज तिचा जर्नी मी हा ऐकते ना, हा पहिल्यांदा ऐकते प्रेक्षकांबरोबर, आज मीही पहिल्यांदा ऐकलाय. आणि मला इतकं छान वाटतंय की आपली मैत्रीण ही इतकं प्रवास करून, एवढं सगळं करून आता पुन्हा ती युट्यूबमध्ये आहे.
मला वाटतं तुला त्याचा खूप फायदा झाला असेल ना? नक्कीच. म्हणजे आकाशवाणी बॅकग्राऊंडचा मला खूप जास्ती फायदा झाला. कारण मी मगाशी म्हणलं तसंच की कल्चर जे आहे, हो. म्हणजे चांगली लोक जी तुम्हाला आयुष्याच्या पहिल्या म्हणजे करिअरच्या सुरुवातीला जर तुम्हाला ती मिळाली ना, किती छान. तर तुम्हाला खूप खूप जास्ती डेव्हलप करतात त्या गोष्टी. नुसती नोकरी, त्यातनं मिळणारा पगार असं नसतं. त्यातनं मिळणारी माणसं, त्यांच्याशी बोलताना आपण जे प्रगल्भ होत जातो, त्यांच्या बघताना, त्यांचा प्रवास बघताना, ते एक वेगळा खजिना मिळतो आपल्याला, असं मला वाटतं. खरंय. आणि म्हणजे हे बिफोर लग्नाच्या अगोदर मी जेव्हा होते तेव्हा मी फुल टाइमच म्हणायला लागेल की कुठे आहे तर आता घरात कुठे नाहीये तर आकाशवाणीत आहे. कारण की जवळ होतं माझं घर आणि आकाशवाणी केंद्र जवळ होतं आणि कुठल्याच कामाला नाही म्हणायचं नाही, कारण की ते माझ्या आवडीचं काम होतं ना. थोड्या म्हणजे मॅडमचा फोन आला की येतेस का ग 2 मुलाखती आहेत, हो हो चालेल की. म्हणजे असं काही बंधनच नव्हतं. किंवा आता लग्न झाल्यानंतर जे लिमिटेशन्स थोडेफार आपल्याला पाळावे लागतात तर तसंही काही नव्हतं. आईने फुल फ्रीडम दिलं होतं, बाबांनीही खूप छान सपोर्ट केला. त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्यासाठी किती प्राऊड मोमेंट असेल की त्यांच्या मुलीचा आवाज त्यांना ऐकायला मिळणार आकाशवाणीवरून. किती एक्साइटिंग आहे हे सगळं. त्यातल्या काही गमती जमती पण असतील ना अनुष्का आकाशवाणीमध्ये काम करताना? मला वाटतं पुणेमध्ये तू जेव्हा आली असशील अजून तुला मोठं एक हे मिळालं असेल प्लॅटफॉर्म. खरंय. आणि आपण डिस्कशन करत होतो पॉडकास्ट, तर तू काही गमती जमती आम्हाला सांगत होतीस, त्या सांगशील? खूप छान अनुभव, म्हणजे इतके वेगवेगळे अनुभव. आणि त्याच्या अगोदर मी तुला नक्की सांगेन की पुण्यात जेव्हा मी लग्न झालं आणि मी पुण्यामध्ये आले तेव्हा पुणे आकाशवाणीसाठी काम करायचं म्हटल्यानंतर मला खूप प्रचंड दडपण आलं होतं. कारण की अहिल्यानगर हा थोडासा म्हणजे ग्रामीण म्हणता येणार नाही, पण तिथे जरा साधारणतः भाषेचा लहेजा वेगळा आहे आणि पुण्यासाठीचा भाषेचा लहेजा एक वेगळा आहे. आणि आकाशवाणी पुणे केंद्राची भाषा ही प्रमाण भाषा मानली जाते, म्हणजे मराठी एकदम छान असलं पाहिजे. सो त्याच्यासाठी मी स्वतःला तयार केलं. बर. हे चॅलेंजिंग आहे ना थोडं? चॅलेंजिंग आहे म्हणण्यापेक्षा ना जास्तीत जास्त रेडिओ ऐकणं की बाबा माझ्या आवडीचे अनाउन्सर, त्यांची ड्युटी आहे तर ते कसे बोलतात, त्याच्यानंतर ते कुठे पॉज घेतात, काय काय सांगतात, ते लाईव्ह कार्यक्रम करताना त्यांच्यात काय काय वेगळे पण आहे. मग माझ्या उच्चारांमध्ये मी काय बदल केला पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे की सुधीर फडके किंवा पंडित जितेंद्र अभिषेकी, तो श आणि श मधला फरक सुद्धा कसा तुमच्या बोलण्यातनं गेला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला रेडिओने शिकवल्या. थोड्या थोड्या टिप्स आहेत बरं का. नवीन कोणी जर पॉडकास्ट सुरू करणार असते तर आज अनुष्काच्या माध्यमातून आपल्याला ह्या पण मी पण शिकते बरं का. आज थोडंसं वही पेन घेऊनच बसली. वही पेन म्हणजे लोकांना असं वाटत असेल का यार आता मोबाईलच्या जमान्यामध्ये तुम्ही लिहित, परंतु प्रत्येक गोष्ट लिहूनच तुम्ही प्रेझेंट करावी हे आम्हाला तिथे शिकवलेच गेलं होतं. कारण की कागद, अर्थात रेडिओत कागदाचा वापर होतोच, परंतु आजही मला असं वाटतं की ती सवय खूप छान आहे. कारण की जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या ब्रेनमधनं हातातनं तुमच्या पेन म्हणजे कागदावरती येतं, तर ते जास्ती तुम्ही कनेक्ट करू शकता, प्रभावी असतं. आणि तुम्हाला कुठे ब्लँक झालं की समोर कागद आहे. खरंय. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. त्यामुळे मे बी हे ओल्ड स्कूल वाटत असेल लोकांना, परंतु आज खरोखरच याचा लिखाणाचा प्रचंड तुम्हाला फायदा होऊ शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि त्यामुळे ते भाषेचे उच्चार, तिथल्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर छोट्या छोट्या म्हणजे आता जेव्हा तुम्ही कार्यक्रम करता तेव्हा तिथे आम्ही सरळ मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम म्हणायचो, पण परंतु पुणे आकाशवाणीत मराठी चित्रपट गीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम ऐकूया. सो ध्वनिमुद्रिका काय आहे तर ओल्ड स्टाईलच्या ज्या रेकॉर्ड्स. सो आकाशवाणी पुणे केंद्रात प्रचंड खजिना आहे. खजिना म्हणजे गीत रामायण अख्खं आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. आणि सुधीर फडके म्हणा, बाबूजी म्हणा किंवा गदिमा म्हणा. आणि तुला आता गमतीचा एक भाग सांगते, आता विषयांतर होईल, परंतु जे नवीन लोक आहेत ना त्यांना जे ट्रेनिंगला म्हणून आमच्याकडे येतात ना कॅज्युअल, तर आम्ही त्यांना बोलायचो तेव्हा ते म्हणायचं की जीडी माडगुळकर, PL देशपांडे. सो मॅडम कानांना असं खटकायचं ना ते, किंवा की मॅडम भावगीत आणि नाट्यसंगीत यातला फरकच मुलांना माहिती नाही.
तर हे ना कुठेतरी जी मला असं वाटतं की मी तयारी केली होती की भावगीत म्हणजे काय आहे, नाट्यसंगीत काय आहे, त्याचा काय लहेजा आहे, किंवा आता कृप्र खाडीलकर प्रत्येकाला माहिती असेलच नाही, परंतु रेडिओवरती बोलताना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असंच म्हणलं पाहिजे. तर हे ज्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत, किंवा शास्त्रीय संगीताची अनाउन्समेंट कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा मी, कारण की आकाशवाणीत जेव्हा अहिल्यानगरला मी सुरुवात केली तेव्हा छोटं स्टेशन, तिथे सगळ्या गोष्टी करायला लागतात. सोमवारी असला की शंभू शंकरा, गुरुवारी असेल तर आर.एन. पराडकर. आता किती लोकांना माहिती आहेत आर.एन. पराडकर, माहिती नाही, पण आर.एन. पराडकरांनी गायलेली दत्ताची भक्तिगीतं आजही तितकीच सुमधूर आहेत. किंवा निघालो घेऊन दत्ताची पालखी, हे जेव्हा अजित कडकडे गातात तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे रेडिओतनं उभं राहतं या सगळ्या गोष्टी. सो ते एक मला असं वाटतं की दिनविशेषानुसार तुम्ही कार्यक्रम लावणं, लोकांना ते खुश करणं, की रेडिओवरनं लोकांना कळायचं की आज हे आहे ते आहे. सो हे सगळं शिकत गेले मी, त्यामुळे त्याच्यासाठी प्रचंड वाचन. खरं की अनाउन्सर म्हणून जेव्हा तुमचे कान तयार होतात ना, तुम्ही एकीकडे काम करत असता, दुसरीकडे तुमच्या कानावरती ते पडत असतं, आणि तुम्ही जेव्हा कार्यक्रम करता तेव्हा त्या मोमेंटला ते आठवणं, अगदी तिथे ते लिहिणं आणि तो कार्यक्रम सादर करणं. नाहीतर आजकाल मीडियामध्ये कोणी गेल्याची अफवा इतकी पटकन पसरते. भले तो माणूस गेलेला, आता आपण दिलीप कुमारांना कित्येकदा मीडियाने अगोदरच मानलं होतं, किंवा धरमजींच्या त्यांचंही असंच झालं होतं. परंतु रेडिओवरती किंवा दूरदर्शनवरती जेव्हा अशा निधनाच्या बातम्या देताना काय पथ्य पाळायचे असतात, किंवा समाजात कुठली प्रक्षोभता निर्माण होणार नाही तुमच्या वाक्यानी, बोलण्यानी, तर ह्या पण गोष्टी खूप सांभाळायला लागतात. आयुष्यामधला हा अविभाज्य भाग होता. म्हणजे आता तू बोलत होतीस आणि सकाळच्या वेळेचं जेव्हा तू सांगत होतीस, तर मला हे आठवत होतं की माझी आई शिक्षिका असल्याने तिचं पण सकाळी मस्टरवर सही असायची, त्यामुळे तिच्या डोक्यात एक गणित ठरलेलं असायचं, भक्तिगीतं लागायची. करेक्ट. त्यावेळी माझा कुकर झालेला असला पाहिजे किंवा पोटा आवरलेला असला पाहिजे, त्याच्यानंतर जी गाणी लागणार, त्याच्यानंतर संस्कृत बातम्यांना माझं हे झालेलं पाहिजे. तिच्या डोक्यात ते गणित होतं, त्यामुळे एक अविभाज्य भाग असा म्हणता येईल की उठलं की रेडिओ सुरू करून त्या तालावरती सगळी घरातली कामं अगदी छान आनंदात व्हायची. म्हणजे आणि हे तुम्ही करत होता, त्याच्या मागे कोणीतरी माणूस असतो, हे आज ऐकताना मला इतकं वेगळं छान वाटतंय. आणि तुला सांगू का, म्हणजे आता फार काही मेहनत नाही करायला लागली. जेव्हा तुम्ही सतत रेडिओ ऐकत असता तेव्हा माझ्या बाबांनाही खूप सवय होती की रेडिओ लावून ठेवायचे सकाळी, ते जेव्हा त्यांच्या बँकेत त्यांना पोहोचायचं असतं. तर मला अगदी आवर्जून ते तेव्हा सांगायचे की ऐक, सकाळचे 8 वाजलेत, समाचार प्रभात चालू आहे, समाचार प्रभात नंतर मॉर्निंग न्यूज लागतात आणि 8:30 वाजता मराठी बातम्या लागतात. कित्येक वर्षाचं हे ठरलेलं आहे. तर तुला तुझी भाषा, म्हणजे आपले ऐकणारे लोक आहेत त्यांना पण ही टिप असू शकते की तुम्हाला तुमची भाषा समृद्ध करायची असेल तर तुम्ही मॉर्निंग न्यूज ऐका. सेम तुम्ही हिंदीमध्ये ऐकता, राईट, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन इतक्या छान पद्धतीने कसं होतं, सेम तुम्ही मराठीत ऐकता 8:30 वाजता. तर त्याच्यानी तुमचं एक एक जे आपण म्हणतो ना की याचं ट्रान्सलेशन असं, याचं ट्रान्सलेशन असं, आणि हे तुम्ही कसं करताय, रेडिओसाठी काय रिक्वायर आहे, कशा पद्धतीने ते लिहिलं गेलं पाहिजे, आणि आपोआप तुमची भाषा डेव्हलप होत जाते. सो मला नेहमी ह्याचा खूप, म्हणजे माझ्या बाबांनी मला ती दिलेली देणगी असं मी म्हणते की हे छोटीशी सूचना असेल बाबांची, पण ते तुला त्याच्यातून बऱ्याच खूप गोष्टी कळत गेल्या, त्याचा तू नंतर प्रॅक्टिकली तू स्वतःच तिथे इम्प्लिमेंट केलं. म्हणजे छोट्या कळत न कळत होणारे संस्कार असतात हे, वाचनाचे, लिखाणाचे आणि ऐकण्याचे, आणि ऐकणं तुम्हाला खूप समृद्ध करून जातं आयुष्यात. तर मला नेहमीच ते असं भारी वाटतं जेव्हा मी रेडिओविषयी कित्येक तास बोलू शकेल. 7 तास 15 मिनिटाची ड्युटी चालूच आहे हे. आज तू रोल रिव्हर्सल असल्यासारखं इंटरव्ह्यू इकडे मी घेणार आहे आणि आज तू गेस्टच्या भूमिकेत आहेस. हा जो तुझा प्रवास इतका सुंदर वाटतोय, किंवा माझं मन एकदम असं भूतकाळामध्ये गेलं. रेडिओ असेल किंवा ती गाणी असतील, आता किती छान गाणी असतात बाबाजींची वगैरे, गीत रामायण असं, तिथून आज प्रवास तुझा युट्यूबकडे होत गेला. आणि आपण सोलोप्रेन्योर सिरीजमध्ये आज अनुष्काला इथे बोलवलेलं आहे. त्या दृष्टीने मला सांगू शकशील की एक सॅलरी स्लिपमधनं तू बाहेर आलीस आणि आता तू स्वतःचा एक एस्टॅब्लिश, किंवा तुझ्या नॉलेजचा असेल किंवा तुझा आकाशवाणीतला तुझा एक अनुभव होता, ते वापरून तू युट्यूबकडे आलीस. तर हे ट्रान्झिशन कसं, म्हणजे
हे ट्रान्झिशन म्हणजे तुला सांगते की ऑब्विसली कोविड हा खूप लोकांना काही शिकवून गेला. आणि कोविड म्हणजे ते सगळं बंदिस्त स्टुडिओ वगैरे होतं आणि एकाला झालं की सगळ्यांनाच. म्हणजे त्या काळामध्ये रेडिओचं पण 2 प्रसारणं बंद झाली होती. म्हणजे त्यांनी ती रिपीट लावायचे, त्यामुळे तिथे. आणि आमची कॅज्युअल पोस्ट असल्यामुळे पहिल्यांदी ते परमनंट गोष्टी सगळ्या तिथे चालायच्या होत्या. त्यामुळे आम्ही ते मी ते स्वतःला कमी केलं, कारण की मेन टाइम जरा घरातल्या जबाबदाऱ्या होत्या. सासूबाई माझ्या थोड्या आजारी होत्या आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्या जीवावरती मी जे काही करिअर केलं त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला. सो आज जेव्हा त्यांना माझी गरज आहे त्यावेळेस, तेव्हा मी थोडंसं ब्रेक घेऊन त्यांच्याकडे बघितलं पाहिजे, कारण की एकदमच सिव्हिअर त्या आजारी होत्या तेव्हा. बरोबर. तर म्हणून मग मी ठरवलं की आपण थोडं थांबूया शिफ्टमध्ये काम करणं, कारण की पहाटे मग नाईट, दुपारची शिफ्ट, रात्रीची शिफ्ट, याच्यापेक्षा आपण थोडं थांबूया आणि आता त्यांच्याकडे लक्ष देऊया. मग त्याच्यानंतर कोविड आला आणि ऑब्व्हियसली सगळ्यांचंच घराच्या बाहेर पडणं बंद झालं. आता ठीक आहे, म्हणजे तुम्ही लिखाणाची तुम्हाला आवड आहे, वाचायची तुम्हाला आवड आहे, वाचून वाचून किती वाचणार, करायचं काय. तर सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर मी विचार केला की आपण सुरू करूया का यूट्यूब चॅनल. पण काय करायचं, म्हणजे यूट्यूबवरती करायचं काय. तर मला मुलाखती घ्यायला प्रचंड आवडतं. सो दूरदर्शनवरती पण मी काम केलंच आहे, त्यामुळे मग तिथलाही एक अनुभव होताच. तर म्हणलं आता आपण घेऊयात, मुलाखतींचाच कार्यक्रम करूयात. मग मुलाखती आणि पॉडकास्ट यामध्ये पुन्हा फरक आहे. मुलाखतीमध्ये मी फक्त प्रश्न आणि उत्तर एवढंच आहे. अगदी. आणि आज पॉडकास्टमध्ये मी बोलते, तू त्याला प्रतिसाद देते, तुझे अनुभव मांडतेस. दॅट इज 2 वे कम्युनिकेशन. दोन्ही बाजूनी तितकंच महत्व आहे. तर लोक कमेंट करतात पुष्कळदा की तुम्हीच फार बोलताय. पण पॉडकास्ट म्हणजे काय आहे, ही दोन्ही बाजूची देवाणघेवाण आहे. खरंय. सो मग असं आपण करूया असं माझ्या डोक्यात आलं. आणि पुन्हा गणित आलं. आता सोलो एंटरप्रेन्योरशिप तू म्हणतीयस, तर पैशाचं गणित आहे. पगार बंद होतो तुम्ही काम करता त्याच्यानंतर, आणि गंगाजळी किती साठणार तुमची त्याच्यातनं. फार काही सॅलरी मिळत नाही त्याच्यात, होती ती संपून जाते. तर मग आपण करूयात असं म्हणून मग माझी मैत्रीण अंजली कुंभार, तर तिला मी फोन केला. म्हणलं असं, ती पण व्हिडिओग्राफर आहे, तिचा आयफोन आहे तिच्याकडे आणि ती प्रीमियर प्रो वरती एडिटिंग करते. सो आतापर्यंत माझं फक्त बोलण्याचं काम होतं. एडिटिंगचा काहीही माझा गंध नाही, कारण की आकाशवाणीसाठी एडिटिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा तिथे लोक असतात त्याच्यासाठी काम करायला. सो आता मला एडिटिंग पण करायचंय, स्क्रिप्टिंग करायचंय, रेकॉर्डिंग, सगळं करायचंय, थंबनेल करायचंय, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो हे याच्यामध्ये मला अंजलीनी खूप जास्ती मदत केली. माझं युट्यूब चॅनलचा इनिशियल सगळा जर्नी अंजली बरोबर होता. अंजली आणि मी सुरू केलं. मग पहिला एपिसोड केला अक्षरशः मंदिरामध्ये. त्या पुजारी काकांना रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला बाहेर तरी करू द्या. तर मग तो मंदिरातला पहिला, पुण्याच्या विठ्ठल मंदिरांवरती तो पहिला एपिसोड मी केला. आणि त्याला म्हणजे मला असं 5,000 वगैरे व्ह्यूज आले. सुप्रसाद पुराणिक बरोबर मी तो व्हिडिओ केला. आणि त्याच्यानंतर मग मी असं शोधत राहिले की कोण आपल्यासोबत काम करू शकेल. आणि मग ती जर्नी सुरू राहिली, ती आतापर्यंत आहे, चालू आहे. पहिलं जे असतं ना, जेव्हा माझाही चॅनल सुरू झाला आणि सुरुवातीचे मला आठवत आहेत काही एपिसोड मी घरामध्ये सोफ्यावर, आज जो हा मस्त सेटअप आहे त्याच्यासाठी सुद्धा अनुष्काने मला बरीच मदत केली. सो थँक्स टू हर की आम्ही आज इथे छान असं सेटअपमध्ये रेकॉर्डिंग करतोय. पण कोणतीही बिगिनिंग मला वाटतं अशी छान कुठेतरी छोट्याशा भांडवलापासून सुरू झालेली असते. आणि तेच मला महिलांसाठी आज आम्ही हा पॉडकास्ट थोडा आधी रिलीज करतोय, वुमन्स डेच्या आधी. तुम्ही जरी नंतर बघत असाल आणि जर तुम्हाला युट्यूबमध्ये काही करिअर करण्याची इच्छा असेल, नॉट नेसेसरी तुम्ही पॉडकास्ट करा, पण एनिथिंग इन युट्यूब. तर त्यासाठी अनुष्काने किंवा माझी एक जर्नी आहे. अनुष्काने आता जे सांगितलं की थोड्याशा भांडवलापासनं घरून आपल्या आवडीचं काम आपण करू शकतो. नक्की नक्की. खूप बायका कुकिंगमध्ये प्रो असतात, अगदी खूप छान कविता करतात, काही जणींना छान घर आवरायला आवडतं. अरे यार, युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज तुम्ही टाकू शकता. म्हणजे असं काही मी सांगितलं ना, सुरुवातच मी अशी केली की प्रत्येकीची वेगळी स्टोरी आहे. आणि प्रत्येकीला तो प्लॅटफॉर्म मिळाला ना, तर कुछ तो कर सकते हैं. बस एक पाऊल उचला आणि सुरुवात करा. दॅट इज इम्पॉर्टंट. काय करू याच्यात विचार करत राहिलं तर मग काहीच होणार नाही.
खरंय. सो जसं म्हणतात ना लोक प्रवासाला, चलो उठो बॅग भरो और निकल निकल पडो, पडो. तसं चलो उठो आणि सुरू करा असं या सगळ्या गोष्टीतनं ही युट्यूबची सुरुवात झाली. आणि आर्थिक गणित हो. हे खूप महत्त्वाचं महत्वाचं आहे. कारण की तुम्ही प्रत्येक जेव्हा थोडेफार बरे व्ह्यूज यायला लागतात, हो. थोडेफार बरे सबस्क्रायबर्स होतात, अजून खूप लांबचा टप्पा गाठायचा आहे खरं तर, आत्ताशी सुरुवात आहे. सुरुवात आहे. परंतु तेव्हा मग तुम्ही प्रोफेशनलकडे शिफ्ट होता, हम्म. तर तेव्हा आर्थिक गणित तुम्हाला हम्म. त्याचं मांडावं लागतं. अगदी. अनेक फ्रस्ट्रेटिंग मुवमेंट आलेत. आपण दोघींनी एकमेकांसोबत खूप काही शेअर केलंय हो, खरंय. की यार असं वाटतं का सुरू केलं, चालत नाहीये, खूप मनापासून प्रेम अप अँड डाऊन आहेत ना. हा, म्हणजे सगळं लोकांच्या हातात आहे ना. हो. की कुठला एपिसोड मायबाप बघायचा आहे, कुठला एपिसोड नाही बघायचा आहे, सगळं लोकांच्या हातात आहे. त्यामुळे आपण एखाद्या एपिसोडला खूप मनापासून प्रेम करतो आणि तो टाकतो युट्यूबवरती आणि त्याला व्ह्यूज येत नाही, तेव्हा असं वाटतं यार खूप आपली बंद करूया. वेळ आणि रिसोर्सेस सगळे आपले वाया म्हणजे गेल्यासारखं. वाया नाही म्हणणार मी, इन्व्हेस्टिंग माय टाइम, परंतु कुठेतरी असं येतं ना यार की शिट नाही आले. मग त्याच्यातनं युट्यूबमधनं लोकांना प्रश्न असतो, युट्यूबमधनं पैसे येणार का? हो, येस, येतात. येतात. अनेकांना येतात, आम्हालाही येत आहेत. सो पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. खरंय, वेळ द्यावा लागेल, कन्सिस्टन्सी हवी. त्याच्या अनुषंगाने येणारे सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू म्हणजे आपल्याला शिकत अपडेट व्हायला लागतात. खरंय, आपण पण सुरुवात केली तिथपासून आतापर्यंत युट्यूबमध्ये किती चेंजेस खूप झाले, चेंजेस आहेत. सतत अपडेट व्हावं लागतं खरंय, आणि खरंय. चिकाटी ठेवायला लागते. चिकाटी ठेवायला लागते आणि अशा मैत्रिणी पण हव्यात मिनल सारखी. म्हणजे मला आवडेल, म्हणजे आपली कम्युनिटी आहे Yes, की आपण एकमेकांना छोटीशी पण तरी आपण एकमेकांना एक मदत करतो खरं. की यार काय झालं, ठीक आहे, डिप्रेसिंग नको, हो, पुढचं चालेल. रिसोर्सेस पण बरेचदा असं होतं की एखादा रिसोर्स आपण त्याच्यात इन्व्हेस्ट करावा की नाही, पुढे जावं की नाही, एवढा मोठा हे करावा, डिसिजन घ्यावा तेव्हा. आणि हे युट्यूब बद्दल एक मला अजून सांगावं असं वाटेल की आमच्या आधीच्या पिढीमधले कोणीच ह्याच्यातले एक्सपर्ट नाहीयेत. सो जे काही आमचा जर्नी असेल तो आम्ही आमचाच सुरू केलाय, आम्ही आमचेच त्याच्यात मार्ग शोधतो आहोत. त्यामुळे एक स्टँडर्ड पॅम्पलेटच नाहीये आपल्याकडे, मॅन्युअल म्हणतो ना की काहीच नाहीये. त्यामुळे धडपडत आमची म्हणजे इट्स अ गुड प्लॅटफॉर्म, कारण की लाईफ लॉंग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही असं रेडिओ किंवा दूरदर्शन सारखं नाहीये ना की एक एपिसोड तुमचा रिलीज संपला, आता दुसरा एपिसोड हे लाईफ लॉंग तुमच्या प्लॅटफॉर्म वरती राहणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इतकं सशक्त माध्यम आहे हे युट्यूब सुद्धा की तुम्ही जेन्युअनली, आता आपण काम करतो, जेन्युअनली काम करतो आपण. लोकांना बोलवताना सुद्धा आपण एकदा दोनदा तीनदा ताऊन सुलाखून घेतो. शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव त्या व्यक्तीसोबत त्यांनी तो डिसाईड करावा, परंतु आणताना आपण ती काळजी नेहमीच घेतो ना. डेफिनेटली. आणि त्यांचे बिझनेस वाढल्याचे तर अनेक आहेच, म्हणजे उदाहरणं तर आपल्या एपिसोडवर बघतीलच, त्यांना कळेलच. नक्कीच. म्हणजे हा एक गुड सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. भले इनिशियलला आपण स्वतःसाठी पैसे नाही घेत, परंतु बेसिक प्रोडक्शन कॉस्ट निघावी इतकं तरी माफक अपेक्षा असते. सो बिझनेसचं हे असं गणित आहे आणि त्यासाठी तुम्ही अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. बायकांनी स्वतः की आता मार्केटमध्ये काय आहे. सो आता आकाशवाणी दूरदर्शनमधनं स्विच करताना उर्मिलाचा क्लास करणं मला महत्वाचं वाटलं, कारण की ते तिथे काय वापरलं जातं, एसओई काय असतं, किंवा तुम्ही काय टाकलं पाहिजे, टॅगलाईन काय, हॅशटॅग काय, काहीच माहिती नाही. तर हे सगळं मुलांवर तुम्ही नाही डिपेंड राहू शकत, त्यांच्या व्यवधानं वेगळी आहेत. सगळ्यांचं आपलं आणि हे आपण आपल्यासाठी डेव्हलप. मला या पॉडकास्ट माध्यमातून छान मैत्रिणी सुद्धा मिळाल्या, त्याचबरोबर स्वतःमध्ये मला डेव्हलपमेंट साठी खूप त्याचा फायदा झाला. करेक्ट. सो एकमेकांना सहाय्य करू अशाच धोरणावरती कामं आपण करतो. म्हणजे कित्येकदा बऱ्याचदा आपल्याला फ्रस्ट्रेटिंग मुवमेंट येतात की काय करायचंय, तेव्हा मला अगदी आठवतंय की तू मला फोन केला होतास की ठीक आहे यार, हा नाही चालला तर दुसरा चालेल, किंवा का गॅप घेतेस. मुलाच्या 10वीच्या वेळेस मी थांबले होते की तेव्हा अगदी तू झालं, प्रियांका झाली किंवा भक्ती झाली, त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं होतं की यार शॉर्ट व्हिडिओज तरी अपलोड कर, चॅनल थांबवू नकोस. म्हणजे हे जे आहे ना मैत्रिणींचं प्रेम किंवा ती जी कम्युनिटी हेल्प आहे ना तुमची, ती तुम्हाला वेगळ्या लेवलला नेते. आणि मला असं वाटतं की अशा मैत्रिणींची खूप गरज आहे आजकालच्या. म्हणजे तुम्ही व्यक्त व्हायला हवं, बोलायला हवं, एकमेकांना मदत करायला हवी, तर सगळे मिळून ग्रो होऊ शकतं. कमाल. खूप छान. आता की
वी आर बेटर टुगेदर. म्हणजे मी बरेचदा हा हॅशटॅग वापरते वेन आय राईट समथिंग. तर एकमेकांबरोबर ग्रो होण्याचं, कोलॅबरेशनचा जमाना आहे. त्यामुळे युट्यूबमध्ये ज्यांना करिअर करायचं त्यांनी हा मंत्र आता जो तिने सांगितला तो खरंच लक्षात ठेवा. आणि आता आपण छोट्या प्रवासातूनच मोठ्या प्रवासात पुढे जाणार आहे. म्हणजे हीच मजा आहे. हीच मजा आहे. तर याच्यातला एक किस्सा तुला सांगते. म्हणजे जेव्हा माझ्या चॅनलवरती अगदी नाममात्र, मी तुला सांगते 500-600 सबस्क्रायबर्स असतील आणि आपल्याला असं वाटतं ना की यार ह्या खूप छान बोलतात, ह्यांनी आपल्या चॅनलवर यायला हवं, त्या खूप छान बोलतात. आणि पण लोकांचं असं असतं ना की यार 500-600 सबस्क्रायबर आहेत तर आपण कसं विचारावं ना, आपल्याला एक आदरयुक्त भीती असते किंवा हे येतील का आपल्या चॅनलवर, परंतु जज करतील का आपल्याला, म्हणजे पण एक असतं की या सगळ्या गोष्टी, कारण आपलं एडिटिंग किंवा कॅमेरा आयफोनवरनं शूट आहे, मग त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटेल की मोबाईलवर शूट करतेय. ओके. पण असंच म्हणून मी डॉक्टर मानसी मेहेंदळे आहे की जी खूप फेमस छान डॉक्टर आहे ती, आणि तितकीच तिचे चॅनल आणि छोट्या छोट्या टिप्स मधनं ती खूप लोकप्रिय आहे. फेसबुक झालं, युट्यूब झालं, इन्स्टा झालं, खूप मस्त बोलते. तर तिला मी असं सहज मेसेज केला, म्हणलं मी खूप तुम्हाला फॉलो करते, तर तू माझ्या चॅनलसाठी येशील का हे द्यायला. ऑल टुगेदर ठाण्याला राहते ती, तिचं क्लिनिक पण ठाण्याला आहे. सो तर ती इतक्या पटकन मला हो म्हणाली आणि मी इतकी शॉक झाले की यार कसं काय. तर ती बिगिनिंग स्टेज म्हणजे गेस्ट आपल्याकडे येणं, तर तिने मला एक जे सांगितलं ना मिनल, ते मला लाईफ लॉंग लक्षात राहिले आणि ते तत्व मी कायमच फॉलो करते आता युट्यूबसाठी. की ती म्हणाली की यार प्रत्येकाचा एक पहिला असतो ना की नाहीतर तुम्हाला कोणी कामच दिलं नाही तर माझा दुसरा कसा होईल ना तयार. म्हणजे एक एक्सपिरियन्स, पहिला अनुभव असतो. आणि ती म्हणाली मी असं कधीच करत नाही की हे चॅनलचे सबस्क्रायबर्स नाहीयेत किंवा मी येणार नाही किंवा तू थोडंसं ग्रो हो मग मी येते, असंही मला लोकांकडनं ऐकायला मिळालंय. ती थोडीशी ग्रो हो, म्हणजे सबस्क्रायबर वाढवू देत, मग आम्ही येऊ. तर सेलिब्रिटींचं असं असतं ऑब्व्हियसली. तर पण मानसी इतकी छान डाऊन टू अर्थ ती आली ठाण्यावरनं, तिने पहाटे निघाली, पर्सनॅलिटी आली, छान शूट केलं, मला टिप्स दिल्या आणि तो एपिसोड केला आम्ही आणि तो रिलीजही झाला आणि ती मुंबईला छान निघूनही गेली. म्हणजे आज आम्ही इतके छान मैत्रिणी पण आहोत. पण तिने जे सांगितलेलं वाक्य ना की मी कोणालाच नाही म्हणत नाही, मग 500 सबस्क्रायबर असो किंवा अगदी 2 लाखापर्यंत असो. सो असा अनुभव आल्यानंतर आपली पण उमेद वाढते ना. तसाच अनुभव मला सोहम बरोबर आला, सोहम कुरुलकर बरोबर जेव्हा मी व्हिडिओ केला, तोही मला नाही म्हणाला नाही की कसं काय, म्हणजे आमची भेट झाली होती. थँक्स टू यू. असे सगळे चांगली लोक, मी तुला सांगते ना की माझ्या आयुष्यामध्ये मी नेहमी हेच मॅनिफेस्ट करत आली आहे, त्याविषयी आपण बोलू. परंतु करेक्ट की मी स्वामींना नेहमी म्हणते की माझ्या आयुष्यात माझ्या प्रगतीला पोषक, माझ्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करणारी आणि माझा आवाका वाढवणारी लोकच माझ्या आयुष्यात येऊ द्या, बाकीच्यांना तथास्तु. सो अशीच लोक तुम्हाला भेटत जातात आणि तुमचं काम होत जातं. आत्ता गप्पांच्या ओघामध्ये अनुष्काने 1-2 गोष्टी मेन्शन केल्या. जी जर्नी तिची पॅरल, मी मगाशी म्हटलं तसं ही जर्नी तिची सुरू होती आकाशवाणीमध्ये काम करता करताच. मॅनिफेस्टेशन असेल, ॲफर्मेशन्स असतील, त्याचाही तिचा एका साईडला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये ती तो वापरत होती. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आमच्या दोघींमध्ये अजून एक कनेक्शनचा एक पॉइंट आहे म्हणूया. नक्कीच. मला खूप इंटरेस्ट आहे अनुष्का की इकडे तुझं कसं, म्हणजे ह्या गोष्टींमध्ये तुझा कसा काय रस वाढत गेला. कसं झालं, मार्च 2015 साली माझ्या आयुष्यामध्ये द सिक्रेट नावाची मूव्ही आली. तर ती मला माझ्या मित्रांनी शेअर केली आणि मी ती पाहिल्यानंतर पहिले मला काही झेपलं नाही, ते काय सगळ्या गोष्टी की काय, म्हणजे पहिल्यांदा नाही कळलं, दुसऱ्यांदा नाही, थोडंफार जरा आलं, तिसऱ्यांदा मला जरा ते म्हणजे समजलं की काय आहे. म्हणजे असं कसं ना की तुम्ही जे बोलता तेच तुमच्या आयुष्यात घडतं, असं कसं होऊ शकतं. कारण की वर्षानुवर्ष आपली थॉट प्रोसेस किंवा वर्षानुवर्ष तुम्ही जशा पद्धतीने अपब्रिंगिंग तुमचं होतं त्या गोष्टीत आपण असतो. आणि असं कसं की अचानक पैसा सतत बोलत राहिले की माझ्या आयुष्यात पैसा येईल. सो मी विचार केला की जर आपण करून तर बघूया
की यामध्ये काय Okay. सांगितलेलं आहे या गोष्टी. सो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अफर्मेशन लिहा किंवा विजन बोर्ड लिहा करा. हो. अफर्मेशन लिहा, विजन बोर्ड करा आणि तुम्ही सायमल्टेनियसली तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टींसाठी मॅनिफेस्ट करत राहा. व्हिज्युअलायझेशन. हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या, परंतु खूप मी नवीन. सुरुवात केली की मग त्यांनी त्याच्यामध्ये त्या म्हणले होते की तुम्ही सतत गाडीचा विचार करता आणि तुमच्यासमोर गाडी येते. आणि हो. तसंच झालं. जेव्हा आम्ही नवीन कार आम्हाला घ्यायची होती तेव्हा आम्ही ठरवलं होतं की ह्या ब्रँडची कार आपण घेऊया. आणि तुला सिरियसली सांगते, रस्त्यावरती आम्हाला त्याच गाड्या दिसायच्या. खरं. म्हणजे हे खरोखरच तसं आपण म्हणतो ना की मनात तुमचे जे विचार चालतात तेच तुमच्या समोर व्हायला लागतात. आणि मग मी सुरुवात केली अफर्मेशन लिहायला की मला आयुष्यात खरंच काय हवं आहे हे मी लिहून काढलं तर होईल का. मग मी व्हिजन बोर्ड लावला तर होईल का. मग मी करून बघितला 15-16 साली 17 साली आणि तो मी करतीच आहे अजूनपर्यंत. क्या बात. तर त्याच्यातल्या अनेक गोष्टी ज्या मी व्हिजन बोर्डवरती लावलेल्या आहेत त्यातल्या जवळपास 80% गोष्टी मी दरवर्षी माझ्या वॉर्डरोबमध्ये येतात किंवा माझ्या आयुष्यामध्ये येतात. मग त्यामध्ये माझ्या आवडीच्या साड्या, म्हणजे आपण साधारणतः म्हणतो ना की ड्रीम आपल्याला म्हणजे साडी घ्यायची तर 5,000 किंवा असं थोडं आपलं जे बजेट असतं की मी अशा विचारसरणीचे की 5,000 मी 2 बसवीन. हो. अगदी अगदी. परंतु कधीतरी आपल्याला असं वाटतं ना यार नाही भारी काहीतरी साडी किंवा म्हणजे 15,000ची साडी 10,000ची साडी. मी त्या साड्या मॅनिफेस्ट मी लिहून ठेवल्यात. म्हणजे त्याचे फोटो लावलेत की मला हे घ्यायचंय. डायमंड रिंग झाली, त्याच्यानंतर घड्याळ किंवा तुमची एखादी ड्रीम्स. म्हणजे जे साध्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्यामध्ये मॅनिफेस्ट करू शकता. की माझी छान हिरवीगार गॅलरी असावी. इतक्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये तुम्ही म्हणजे मी लिहिलेल्या होत्या. कोणी कसंही लिहू शकतं आणि अर्थात मी त्यातली तज्ज्ञ नाहीये, परंतु मी जे अनुभव की ते खरोखर तशा पद्धतीने वर्क होत गेलं. आणि मग नंतर मी त्याच्यावरती खूप अभ्यास करायला सुरुवात केली. रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आता तर युट्यूबला अगदी आहेतच. त्याच्यात अनेक लोक बोलतात त्याच्याविषयी. परंतु सर्वसामान्य गृहिणी म्हणून मी माझ्या मुलांसाठी काय करू शकेल, नक्कीच की मी त्यांच्यासाठी काही अफर्मेशन लिहू शकेल का, तर ते वर्क होतील का, असे ट्राईड अँड टेस्टेड मी खूप गोष्टी केल्या. आणि मग मला सवय लागली की सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड लिहिणं की बाबा मी आज काय उठल्या माझ्या शेजारी एक डायरी असते. सो त्या डायरीमध्ये मी उठल्यानंतर मी 4-5 गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड लिहिते. आणि रात्री झोपताना सुद्धा की काय काय छान घडलं ते आपण त्याच्यासाठी थँक्यू म्हणूयात. आणि ते एक झालं, तो एक पार्ट होतो. दुसरी गोष्ट माझ्यासमोर व्हिजन बोर्ड आहे जो मी वर्षाच्या सुरुवातीला करते. अगदी असं काही नाही की वर्षाच्या सुरुवातीलाच व्हिजन बोर्ड केला पाहिजे. जहाँ से जागे वही से सवेरा. त्यामुळे तुम्ही कधीही तो महिन्यात कुठल्याही महिन्यात करू शकता. अगदी बर्थडेचं तुमचं ऑकेजन असेल किंवा व्हॉट एव्हर, कुठल्याही ऑकेजनला तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता. आणि मला असं वाटतं समोर ध्येय असेल, जसं मी म्हणलं की लग्नाची तारीख ठरलेली असेल तर मागची तयारी करता येते. बरोबर, परफेक्ट हे एक्झाम्पल. म्हणजे तर तसं मला काय घ्यायचं आहे माझ्या वाढदिवसाला याचं अगोदर प्लॅनिंग असेल तर मग मी हे पैसे माझ्या युट्यूबमधनं कसे कमवू. आणि तुला विश्वास नाही बसणार, बरोबर तुम्हाला युनिव्हर्स मदत करतं. येस, मलाही थोडासा अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला बरोबर तशी. आणि मी मगाशी म्हणलं तसं की मी स्वामींना प्रार्थनाच केलेली की माझ्या प्रगतीला पोषक अशी श्लोक माझ्या आयुष्यात येऊ देत. मग हा जर्नी स्पिरिच्युअलकडे गेला. मग मला अशी छान लोक भेटत गेली. म्हणजे मग माझ्या पॉडकास्टमध्ये दर्शिकाताई आल्या, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आणि मग तिथनं ती साधना झाली. किंवा मॅनिफेस्टेशन किंग म्हणून प्रदीप पवारांचं नाव आपण घेऊ शकतो. किंवा आता अश्विनी जगताप सारख्या मॅडम आहेत की ज्यांनी मला EFT टेक्निक शिकवलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी पुढे स्वतःला डेव्हलप करतीच आहे. मग आता मी सध्या रिच्युअल हेच ठेवलंय की एक ग्रॅटिट्यूड जार मी केलेला आहे. सो आपल्या मैत्रिणींनी किंवा हे जे कोणी पॉडकास्ट बघतात व्हायब्रंट माइंड पॉडचे दर्शक, त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप मी अशी देईन की तुम्ही एक ग्रॅटिट्यूड जार करा. ग्रॅटिट्यूड जार म्हणजे काही फार फॅन्सी असण्याचं कारण नाहीये. तुम्ही साधी एक बरणी करू शकता. त्या बरणीमध्ये तुम्ही रंगीबेरंगी कागद आता खूप मिळतात छान, तर ती छान स्टिकी नोट्स त्याच्यावरती लिहा की आज आठवड्यात तुम्ही डेली लिहू शकता किंवा वन्स इन अ वीक लिहू शकता. माझी रविवारची सकाळ मी त्यासाठी ठेवलेली आहे. क्या बात. तर आठवड्याभरातलं काय काय माझ्यासाठी आयुष्यात छान घडलं. जसं की मी जानेवारीमध्ये राजस्थान टूर केली. वाव. थँक्यू सो मच
की मी राजस्थानची टूर केली, एक चिठ्ठी मी त्यामध्ये टाकते. क्या बात. त्याच्यानंतर रविवारी म्हणजे माझा इव्हन साधे माझे कपडे इस्त्रीवाले काका हो. माझ्यासाठी घरपोच आणून देतात कपडे आणि घेऊनही जातात. थँक्यू सो मच काका, तुम्ही माझ्यासाठी हो. इतकं एक महत्वाचं छान काम काम करतात. आठवड्यातलं. माझ्यासाठी पार्सल आणून देणाऱ्या लोकांसाठी सुद्धा मी ग्रॅटिट्यूड टाकते. दॅट्स सो लव्हली. म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना. तुम्हाला जर आता लिस्ट करायला सांगितली की 10 लोकांसाठी तुम्ही आभार लिहा, तर नाही आपण विचार करू शकत त्या गोष्टीचा. हो. कारण की जर कुणाला आधी thank you नसेल केला म्हणणं, तर तर ते टास्क होऊ शकतं. परंतु ग्रॅटिट्यूड नोट ही इतकी छान प्रॅक्टिस आहे ना तुमची, की जी तुम्हाला अधिकाधिक देते. म्हणजे तुम्ही जेव्हा थँक्यू म्हणता तेव्हा रिव्हर्स युनिव्हर्सल पण तुम्हाला थँक्यू म्हणून म्हणण्याचे देतं. मोमेंट्स Multifold. देतात. वा. तर हा ग्रॅटिट्यूड जार माझा भरतो. आणि डिसेंबरच्या 31 डिसेंबर नंतर आमचा एक घरातल्या चौघांचा कार्यक्रम असतो की ते ग्रॅटिट्यूड जारवरच्या सगळ्या चिठ्ठ्या वाचायच्या. जसं की माझ्या मुलाला आता SSC मध्ये 91% मार्क्स मिळाले, क्या बात. मग थँक्यू. तर हे वाचताना आता छान वाटतं ना की अरे ऍक्च्युली मला मी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिते, पण असं छान एक दिवस बसून वाचलं नाही गेलं माझ्याकडून. तर हे जारचं तू करून बघ. क्या बात. इतकं छान वाटतं ना की जानेवारीत माझ्या आयुष्यात काय आलं, फेब्रुवारीत माझ्या आयुष्यात काय आलं, वाव. आणि अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत खरंय, त्या खरंय. तुम्ही मेन्शन केल्या ना की म्हणजे- मला फुलवाले ताजी फुलं देतात. कसलं वाव मोमेंट आहे हा, जेव्हा तुम्ही हो. मार्केटमधनं ताजी फुलं आणता आणि त्याचा ताज्या हार करून- भाज्या बघितल्या पण आनंद होतो एकदम. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केलाच पाहिजे. तर ते नक्कीच, जेव्हा नक्कीच. तुम्ही असा व्यक्त करता तेव्हा तुमच्या आयुष्यात भरभरून येतं. हे माझी स्वतःची टेक्निक आहे. आणि दुसरी महत्वाची अजून एक छान गोष्ट मी अशी सांगेल की ज्याचा मला फायदा झाला, 369 क्या बात. टेक्निकनी अफर्मेशन लिहिणं. 369 म्हणजे सकाळी उठल्यानंतर 3 वेळेस, बर. 6 म्हणजे दुपारी साधारण तुम्ही चहा पिण्याची जी वेळ आहे ओके. ती तेव्हा 6 वेळेस, आणि रात्री झोपताना 9 वेळेस एक अफर्मेशन लिहायची ओके. जी तुम्हाला मॅनिफेस्ट करायची असेल ती. हम्म. आणि मग ती लिहिल्यानंतर साधारणतः 21 दिवस ते 91 दिवस ती तुम्ही सलग लिहा आणि सी द मॅजिक. आणि तुम्ही कशी मॅनिफेस्ट केली हे व्हायब्रंट माइंड पॉडच्या ह्या एपिसोड खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अशी करता का आणि तुम्हाला याचे अनुभव येतात का. आता असं होऊ शकतं की तुम्ही ती 6 वाजता ऑफिसमध्ये असाल किंवा बिझी असाल, तर त्यावेळेस सोपं आहे, वही किंवा पेन कॅरी करा पर्समध्ये ओके. आणि ती वेळ झाली की तेव्हा लिहा. लिहा. दुपारच्या वेळेस तुम्ही घरी नसाल तर ही एक छोटी, म्हणजे चुकणार नाही तुमच्या गोष्टी. खरंय. सो तुम्हाला त्याच्यातनं मार्ग काढता आले पाहिजेत. क्या बात. पळवाटांपेक्षा हो. फाइंड आउट युअर ओन वेज की तुम्ही कशा पद्धतीने हे करू शकता. सो 369 सुद्धा द बेस्ट गोष्ट माझ्यासाठी आहे. आणि युट्यूबचे काही गोष्टी मी त्याच्यातनं मॅनिफेस्ट केल्यात आणि त्याचा फायदा झालाय खूप जणांना. आणि मी हे माझं काहीच नाही, हे मी सगळ्यांना सांगते. क्या बात. सो आपल्या अनेक मैत्रिणींनी पण ते ट्रायड अँड टेस्ट केलंय, त्यांनाही त्याचा फायदा झालाय. सो आज अनुष्काची एक सवय सांगते. आणि आता तिने बोलता बोलताना जे 3 गोष्टी मला वाटतं, ग्रॅटिट्यूड जार सांगितलं, तू अफर्मेशन सांगितलं, व्हिजन बोर्ड सांगितलं, मी 369 अफर्मेशन झालं, व्हिजन बोर्ड आणि ग्रॅटिट्यूड जार, कमाल टिप्स होत्या या. आणि एक तिची सवय सांगते, ती फक्त स्वतःसाठीच असं नाही करत. जर आम्ही कधी कॉन्व्हर्सेशन करत असो आणि माझ्याकडून काही निगेटिव्ह बोललं गेलं, काही असू शकतं, तब्येतीबद्दल असेल, घरातल्यांबद्दल, ती लगेच म्हणते रिफ्रेश अफर्मेशन्स. हा म्हणजे वाय थिंक निगेटिव्ह ना, का आपण स्वतःबद्दलच निगेटिव्ह बोलायचं, कधीच नाही. आपण बोलता बोलता म्हणतो ना की काय अक्कल आहे का तुला, खरं कसला बावलट आहे सरी तू. म्हणजे किंवा शिट यार मी सतत आजारीच असते, माझं सकाळी उठल्यापासून डोकं यार तुम्ही युनिव्हर्सला हेच सिग्नल देताय की मी सतत आजारी. ओके, तुला आजार पण हवाय का, घे, भरभरून घे. नाही. सो ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही म्हणा की येस आय एम हॅपी, आय एम हेल्दी, माय ऑल बॉडी पार्ट्स आर वर्किंग विथ 100% इफिशियन्सी अँड सी द मॅजिक. तुम्ही जे व्हायब्रेशन सोडता तेच व्हायब्रेशन्स तुम्हाला येतात. सो खूप आयांना पण सवय असते मुलांना पटकन बोलण्याची, होतं ना, मी गेल्यानंतर कळेल तुला माझी किंमत. वाय, कशासाठी. मुलांच्या प्रत्येक हॅपी मोमेंट्स मध्ये तुम्ही हवे आहात ना मुलांना. मुलांनी काही अचीव्ह केलं तर आई नको का सोबत, बाबा नको का सोबत. सो कशासाठी ना, तुम्ही गेल्यानंतर किंमत कळू दे, करा ना एन्जॉय लाईफ सोबत. असं काहीतरी मॅनिफेस्ट करू शकतो आपण. सो बायकांनी ही सवय थोडीशी बदलायला हवी.
असं मला म्हणूनच मी वाटतं. आता मुद्दाम मेन्शन केलं की हे कळत न कळत हे आपले माइंड कंडिशनिंग आहे, हे खूप वर्षांचं हो कंडिशनिंग हो आहे. आणि अगदी. अशा मैत्रिणी किंवा असे पॉडकास्ट तुम्ही सेव्ह करायला हवेत की, आणि अशा मैत्रिणी जपून ठेवायला पाहिजेत की ज्या आपल्याला आठवण करतील की नाही, कम बॅक, अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह टॉक. खरंय खरंय. आणि नक्कीच, परंतु नक्कीच. छान राहणं, टापटीप राहणं टापटीप हे राहणं. तुमच्या पर्सनॅलिटीला एक नवीन बूस्ट मिळतो, नक्कीच. एक पॉझिटिव्हनेस मिळतो आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. त्यामुळे या Confidence. सगळ्यांवरती विचार केला तर यू आर द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ क्या नक्की होऊ बात. शकते. सो मला किती असं वाटतं छान. मी काही खूप देणारं नाहीये, म्हणजे मी जे काही आतापर्यंत अनुभवलंय किंवा मीडियामध्ये जे शिकले तेच मांडण्याचा प्रयत्न केला. आपण आता व्हिजन बोर्ड बद्दल, मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन्स आणि तिने सांगितलंय की कसे आपण आपले थॉट्स, विचार बदलायचे आणि त्यात थॉट्स बिकम थिंग्स, त्यामुळे आपण आपल्या विचारांवर काम करायचंय. पण हेच जर आपण एकत्र काम केलं तर, जसं मगाशी म्हणाली अनुष्का की व्हिजन बोर्ड काही फक्त वर्षाच्या पहिल्या दिवशी, आठवड्यातच करायला पाहिजे असं नाही. जहां से जागे वहां से सवेरा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, तिथे आम्ही व्हिजन बोर्डचं एक वर्कशॉप घेऊन येणार आहोत, लवकरच घेऊन येऊ. त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये मिळू शकतात. तुम्ही ती लिंक जॉईन करा. आमचे डिटेल्स आम्ही तिथे पोस्ट करू आणि आपण एक छान वर्कशॉप घेऊ. सर्वांना त्याचा फायदा होईल. अनुष्काने याच्या आधी सुद्धा वर्कशॉप्स घेतले होते, खरंय. बरेच जणांना त्याचा फायदा झाला. नक्की. आणि मला असं वाटतं की मिळून जेव्हा तुम्ही एनर्जी एकत्र काम करता तेव्हा ते मिळून साऱ्या जणी जेव्हा काहीतरी क्या करू बात. तेव्हा प्रत्येकीला एक हे मिळतो ना, बूस्ट मिळतो की नक्कीच. अरे यार माझं हे स्वप्न पूर्ण झालं, अरे माझं पण हे पूर्ण झालं, तू कसं लावतेस, मी कसं लावते, अच्छा असं चिटकवायचं का. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करू शकतो आणि एक छान फनी आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंटमध्ये परफेक्ट. जर म्हणजे मला असं वाटतं की लोक म्हणजे ज्यांना खरोखर आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत, तर त्यांनी एकदा तरी हे करून बघायला काय हरकत आहे. करके देखो. करके देखो, डेफिनेटली. तर मलाही आवडेल अशा काही पद्धतीने आपल्या मैत्रिणींना सांगायला किंवा माझे अनुभव शेअर करायला. शिकवायला काही म्हणत नाही मी, पण शेअर करायला शेअर करूया. शेअर करूया की मी मलाही कसं आवडेल. करते, मी कसे लावलेत माझे विजन बोर्डचे फोटो. डेफिनेटली. आपण हळूहळू एपिसोडच्या शेवटाकडे येत आहोत आणि सगळ्यांचा आवडीचा सेगमेंट रॅपिड फायर. बापरे. अनुष्का, वन वर्ड इम्प्रॉम्प्टू आन्सर देशील? येस येस, प्रयत्न करते. येस. जर तुला पुन्हा एकदा चान्स मिळाला करिअर रिस्टार्ट करण्याचा, तर तू आकाशवाणी जॉईन करशील का पॉडकास्ट करशील? पॉडकास्ट करेन. केव्हा? अफर्मेशन्स बद्दल आपण आता इतकं बोलतोय, तर एक तुझं आवडीचा शब्द, पॉझिटिव्ह वर्ड सांगशील? आय एम व्हेरी हॅपी अँड पॉझिटिव्ह सोल. क्या. आपण स्क्रिप्टिंग करतो, सोलोप्रोनर आहोत, एडिटिंग करतो, काहीतरी चालू असतात बऱ्याच गोष्टी, घरातली जबाबदाऱ्या, व्यवधानं असतात आपली. तर अशा वेळी रिलॅक्स व्हायचं असेल तर चहा का कॉफी? कॉफी. कॉफी लवर. ओके, नोटेड. आणि जर खूप आपण काम करतो, खूप आपण पॉझिटिव्ह राहतो सुद्धा बरेचदा, पण एखादा मोमेंट असा येऊ शकतो की निगेटिव्ह मध्ये आपण खूप गेलेलो असतो, तर तिथून स्वतःला बाहेर काढण्यासाठी काय करतेस? माझे थॉट्स सगळे लिहून काढते आणि जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते सगळे मी पेपर बर्न करून टाकते, जाळून टाकते. ओके, वन मोर टेक्निक. इन्स्पिरेशन जर म्हटलं तर एखादी व्यक्ती किंवा पुस्तक तुझं कोण आहे असं? आता सध्या मीडियातच इतकी वर्ष काम करते त्यामुळे उर्मिला. क्या. आय लाईक हर स्टाईल, तिची स्टाईल, कनेक्ट होण्याची पद्धत आणि माईक समोरचा किंवा लोकांसमोरचा इझीनेस प्रचंड आवडतो मला. एखादं पुस्तक म्हणशील तर इंदिरा नुईचं पुस्तक आहे. तर ते पेप्सिकोच्या CEO आहेत, त्यांचं पुस्तक आहे. सो त्याच्यात त्यांनी अगदी छान म्हटलंय की प्रायोरिटी बायकांनी आपली सेट केली पाहिजे. आपल्याला अनेकदा घरच्या जबाबदाऱ्यांनुसार आपण स्वतःला ऍडजस्ट करतो ना. आपण स्वतः इथे असतो, जबाबदाऱ्या अशा असतात. सो आपण स्वतःला इथे ठेवतो आणि जबाबदाऱ्या आजूबाजूला फिरवतो. सो त्याच्यात त्यांनी प्रायोरिटी लिस्ट म्हणली आहे, पेप्सिको 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 चाइल्ड, पेप्सिको स्पाऊस. बरं. असं एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी म्हणजे ते म्हटलंय. तर त्यांची प्रायोरिटी ही आहे आणि समोर त्यांचा नवरा बसलेला आहे त्या याच्यामध्ये आणि तो म्हणतो की थँक्यू गॉड, ॲटलिस्ट आय एम इन हर लिस्ट आहे. सो इतकी वर्क
म्हणजे आज त्या इतकी वर्ष पेप्सिकोचा सांभाळ केला त्यांनी, नक्की मोठ्या पदावरती सीईओ हो. होत्या त्या. तर त्यांची जर्नी मला नेहमीच इन्स्पायर करते. आणि त्यांची आई त्यांना नेहमी त्या पुस्तकात त्यांनी मेन्शन केले की सीईओ घराच्या बाहेर, हो आत आल्यानंतर यू आर मदर ऑफ 2. सो मुलींचं विश्व आणि त्यांचं विश्व आणि करिअर याची इतकी छान सांगड त्यांनी त्या पुस्तकात घातली. सो ते पुस्तक मला शिकण्यासारखं आहे मला आवडतं. वाटतं. क्या बात. खूप सुंदर एपिसोड. हे कॉन्व्हर्सेशन असंच सुरू राहावं असं वाटतंय. अजून तिच्याकडून काही काही आपल्याला गोष्टी कळाव्यात, पण वेळेचं बंधन असल्या कारणाने. पण एकमेकांशी कनेक्टेड राहूया. लाईक करा हा एपिसोड, सबस्क्राईब करा. कॉमेंट्समधून तुमचे आवडीचे ॲफर्मेशन्स कोणते आहेत किंवा अनुष्काकडनं तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दल खाली कॉमेंट्सही करा. थँक्यू अनुष्का. आज तू छान आमच्याबरोबर रूबरू गप्पा मारल्यास आणि इतक्या सुंदर इन्साइट्स दिलेल्या आहेस. खूप खूप धन्यवाद. यार मला पण तुला थँक्यू म्हणायचं आहे की तू मला माझा प्रवास म्हणण्याची संधी दिली. आणि माझ्या मैत्रिणींना पण मी हेच आवाहन करेल की तुम्ही पण आमच्याबरोबर ती नक्की कनेक्ट राहा. आणि तुम्हाला काय आवडतं, म्हणजे तुम्हाला जर अशा पद्धतीने काही वेगळं वर्कशॉप म्हणा किंवा व्हिजन बोर्ड तुमचा स्वतःचा करायचा असेल तर एनी टाईम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आमचे नंबर आहेत, सो त्यावर कमेंट करा. आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा एपिसोड शेअर करा, जेणेकरून जिला कोणाला अशी इच्छा आहे की यार सुरू करायचंय पण तो मोमेंट मिळत नाहीये, कदाचित व्हायब्रंट माइंड पॉडचा हा एपिसोड तिच्यासाठी असू शकतो. सो थँक्यू सो मच मिनल. आमच्या दोघींकडून बाय बाय. थँक्यू.